हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय काकडे महाराज की जय श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव आज या ठिकाणी ऋषी गावातील सप्त्यातील 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची ही प्रवचन रूपी सेवा मज पामरास मिळाली हे माझे महत् भाग्य. या प्रवचन रूपी सेवेसाठी मी श्लोक निवडलेला आहे. भगवद्गीतेतला अध्याय नंबर 3 मधील 35वा श्लोक. श्रेयान स्वधर्मे विगुण परधर्मो प्रतिष्ठा स्वधर्मे निधने श्रेय परधर्मो भयावह. तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा एक दंडक असतो. कीर्तन सेवा करायची असेल तर तुम्हाला अभंग घ्यावा लागतो आणि प्रवचन रूपी सेवा करायची असेल तर तुम्हाला श्लोक घ्यावा लागतो. पण आता अलीकडच्या काळात काही बदल लोक करायला लागलेले ते त्यांच्या मनाने करायला लागले. तसं पाहिलं तर गीतेतला श्लोक घेणं म्हणजे खूप महत्भाग्य असतं प्रवचन रूपी सेवेसाठी. गीतेतल्या श्लोकाचं महत्त्व हे वेगळे. शक्यतो ज्ञानेश्वरीतले ओव्या घेतात ते पण चालतं किंवा गीतेतला श्लोक घेतला तरी चालतो, कोणताही श्लोक घेतला तरी चालतो. म्हणजे आपण पाहिलं तर रामदास स्वामींचा श्लोक घेतला तरी चालतो, कोणताही श्लोक चालतो. तसं काय त्याला बंधन नाही आहे, पण श्लोक लागतो प्रवचन रूपी सेवेसाठी. आता हा जो श्लोक आहे श्रेयान स्वधर्मे विगुण परधर्मो प्रतिष्ठा स्वधर्मे निधने श्रेय परधर्मो भयावह. हा श्लोकचा प्रथम मी थोडक्यात अर्थ सांगतो आणि त्यानंतरनं वंदना करून हे करून मी पुढच्या ह्याच्यात प्रारंभ करतो. अर्थ म्हणजे असा, श्रेयान स्वधर्मे विगुण म्हणजे श्रेय म्हणजे काय तर थोडक्यात महत्त्व आणि श्रेयान स्वधर्म विगुण म्हणजे श्रेयान स्वधर्मे विगुण परधर्म प्रतिष्ठा स्वधर्मे निधने श्रेय परधर्म भयावह. म्हणजे स्वतःच्या धर्मासाठी स्वतःचं स्वधर्म म्हणजे काय, स्वतःचे तत्व, स्वतःच्या धर्मासाठी मरण पावलं तरी भेटतं आणि दुसऱ्याच्या धर्माचं छोटंसं आचरण करणं पण भयावह म्हणजे खूप भयानक. त्याचा असा रीतसर अर्थ आहे. आणि ही प्रवचन रूपी सेवा मला पाटील यांनी दिली. मला पण माहिती नव्हती ॲक्च्युली की माझं नाव टाकलेलं आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस काकड्याला होते त्यावेळेस मला समजलं. त्यानंतरनं मग हे प्रवचन रूपीचं म्हणलं ठीक आहे चालते. आणि ह्या श्लोक निवडण्याच्या पाठीमागचं एक मेन कारण आहे. आता एकनाथ षष्ठी तर चालूच आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांचा आपण बलिदान मास पाळतो. मी स्वतः पण पाळलेलं आहे. त्यांचं 40 दिवस जी नरक यातना त्यांनी भोगल्या, कशासाठी भोगल्या तर स्वतःच्या स्वधर्मासाठी, देव देश आणि धर्मासाठी. म्हणजे स्वधर्म म्हणजे स्वतःच्या तत्वासाठी त्यांनी बलिदान म्हणजे आपल्यासाठी दिलं. त्यासाठी हा मी श्लोक स्वतःहून घेतलेला आहे. मी माझ्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तस्यं मस्यं विलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदीक्षाशीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सर्वदे दीक्षा. सद्गुरुतं नमामि. काशाय वस्त्रकर्दण्डधारणिकमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रगदा भूषितभूषणाय श्रीपादराज शरणपदे अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारणं ज्ञानवैराग्यसिद्धार्थ सद्गुरुपादकृते कृते जनार्दन त्रितायं प्रभुनन्दनं द्वापारे रामकृष्ण कलुषितवस्त्रवल्लभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. या पुण्यद्विषारार्धवला या शुभ्रवस्त्रामृता या विनावदन्वंतकरा या श्वेतपद्मासना ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे ब्रह्माच्युत शंकर लक्ष दे ना.
ब्रह्माच्युत शंकरी प्रभुते देवे अज्ञानमूल हरणम जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्ध सद्गुरु पादुके कृते जनार्दन तीर्थ रघुनंदन द्वापर एक श्रीपासून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं देवे कुरु सर्व कार्यशे सर्वदा या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या विनावर्धन मंत्रा या श्वेत पद्मासना ब्रह्माच्युत शंकर प्रभुते देवे सदा वंदिता सामापासून सरस्वती भगवती निशेषी झाले पाव सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते मनोजव मारुतल्य वेगम श्रींद्र बुद्धिमत्ता वातात्मजपान श्री राम शरण प्रभुते हरिभक्ती विरक्त विज्ञान राशी जने मानसिता प्रेमिच्याशी तया दर्शन स्पर्शने पुण्य जोडत या वासनष्ट संदेह मोडो सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारण देव माझा पाडावा प्रेक्षण गुणवंता अनंता रुग्णायका मागणी इच्छाता उपासनेला दृढ चालवे उदय संतांचे सता नवे सत्कर्मे विवय घालवे सर्वमुखी मंगल बोलवे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही आकाशाचा पदितो यथा गच्छति सागरम सर्व देवांस नमस्कारवं केशिवा प्रति गच्छति यानी कानि च पापानि जन्मांतर कृतानि तानि तानि विनक्षन् प्रदक्षिणी पदे पदे जय जय रघुवीर समर्थ भारस ज्योतिर्लिंगानि सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकाल ओंकारममलेश्वरं कल्या वैद्यनाथञ्च डाकिन्या भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं द्वारकापुणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णें च शिवालये आदि ब्रह्मेषु बीज निर्माण झाला काशी काळ भैरव मंदी तयारा दक्षिण दिशा माझी गंगेती आला श्री मुस्तोबा नावे प्रसिद्ध झाला प्रथम माझ्या सर्व गुरुवर्य आणि माझे आई वडील माझे जे ज्यांच्या प्रेरणेमुळे म्हणजे मी याच्यामध्ये आलो म्हणजे परमपूज्य सिद्ध सद्गुरु शंकरनाथ महाराज आमच्या गावामध्ये एकही प्रवचनकार कीर्तनकार नव्हता म्हणून मला कोणीतरी याच्यामध्ये पडलं पाहिजे कोणी दुसऱ्याने पडण्यापेक्षा आपण स्वतः का करू शकतो नाही म्हणून मी स्वतःहून याच्यामध्ये पडण्याचा निर्णय घेतला आषाढ महिन्यापासून मी या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि मला खूप आनंद आहे की वारकरी संप्रदायामध्ये जो आनंद भेटतो तो कुठेच भेटत नाही म्हणून मला हे जसे गावाने प्रथम प्रवचन रूपी सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मी माझ्या प्रवचन रूपी सेवेस प्रारंभ करतो श्रेयान स्वधर्मे विगुण परधर्म प्रतिष्ठा स्वधर्मे निधने श्रेय परधर्मो भया श्रेयान स्वधर्मे श्रेय आता एका शब्दाची फोड करून मी तुम्हाला सांगतो श्रेय म्हणजे काय तर आता जे झालं मागच्या निवडणुकीच्या काळात म्हणजे हे काम मी केले हे काम मी केले ते श्रेय घेण्यासाठी आता अनेक कार्यक्रम घेतात हे करतात काम केलं असतं दुसऱ्याने पण दाखवतात मी केले मग हे श्रेय घेण्याचं म्हणजे श्रेयान स्वधर्मी म्हणजे आपल्या धर्माचं आपण रक्षण करतोय असं आपण काय करतो श्रेय दाखवतो आता श्रेयान स्वधर्मी श्रेयान स्वधर्म आता स्वधर्म या शब्दावर स्वधर्म धर्म शब्द धर्म म्हणजे काय तर धर्माचे ऍक्च्युली 5 प्रकार आहेत श्रेयान स्वधर्मी विगुण स्वधर्म हा सामान्य धर्मामधला 10 गुणातला एक गुण म्हणजे धर्माचे प्रकार कोणते 5 सामान्य धर्म म्हणजे संस्कृती धर्म एक जात आपण मानतो ती एक धर्म आणि नीतिमत्तेने वागणे किंवा सत्य वागणं हा एक धर्म आणि आपल्या याच्यामध्ये आपण जे धर्म म्हणतो आपण हिंदू मुस्लिम यांच्या मिळून एक सांप्रदायिक धर्म असतो वारकरी सांप्रदायिक धर्म म्हणतो तो एक 5वा धर्म सांप्रदायिक धर्म म्हणतो वारकरी संप्रदाय असेल किंवा दुसरा कोणता जैन संप्रदाय असेल की असे संप्रदाय ह्याला एक धर्म म्हणतात आपण फक्त धर्म म्हणजे काय म्हणतो हिंदू मुस्लिम ह्या धर्म नाही तर ह्या धर्माच्या अंतर्गत असणाऱ्या एका गोष्टीच्या जाती आता धर्मासाठी आतापर्यंत तुम्हाला किती लोकांची नाव माहिती धर्मासाठी म्हणजे धर्माचे पालन करणारे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम
बीज वाढवावे ना, म्हणजे धर्माचे पालन करणारे लोक आतापर्यंत होते. माझ्या माहितीनुसार धर्माचे पालन करण्यासाठी म्हणजे धर्मवीर म्हणून 3 लोकांना पदवी मिळालेली. पहिला युधिष्ठिर, दुसरा छत्रपती संभाजी महाराज, तिसरा आत्ताच्या ह्याच्यामध्ये धर्मवीर म्हणून आनंदगे म्हणून आपण म्हणतो. धर्मवीर आपण त्यांना ही पदवी का दिली? ही पदवी कोणीतरी त्यांना दिलेली, कोणत्या तरी त्यांच्या शिष्याने म्हणा कुणी म्हणा ही पदवी दिलेली. का दिलेली? कारण की धर्माचे पालन करणे पाखंड, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चामा करणे काम बीज वाढवणं. त्यांनी धर्माचे पालन केलेले. धर्माचे पालन केलं म्हणजे काय? छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं? श्रेयान स्वधर्मे विगुण, म्हणजे स्वतःच्या धर्मासाठी काय केलं त्यांनी? देह देश आणि धर्मासाठी स्वतःचे प्राण पण दिले ना. कशासाठी? कित्येक गोष्टी त्यांच्याशी 40 दिवस कित्येक नरक यातना केलं त्यांना. म्हणजे डोळे काढले गेले, सळी त्यांच्या डोळ्यामध्ये घातली, अंगाची कातडे काढले गेले, त्यांचे म्हणजे प्रत्येक अवयवाला एवढ्या इजा करण्यात आल्या आणि त्यांना इजा करून करून त्यांना हाल करून मारण्यात आला. पण आपल्याला एक माहिती आहे का? कर्माचा सिद्धांत काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का? कर्मण्य आपण म्हणतो कर्मण्यवाधिकार असे ना कधीची फलाचे ना कर्म हे तर गुन्हा असेलच. आपण काय म्हणतो? कर्म करत राहावे, कर्माची अपेक्षा ठेवू नये. फक्त कर्म आपलं काम आहे. आपल्याला श्रीकृष्णाने पण सांगितलेले तुम्ही फक्त कर्म करत जा, कर्माची अपेक्षा ठेवू नका, त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. फळ देणारा तो, तुम्ही कोणते कर्म केले फळ तर भेटणारच आहे, काही का व्हायला फळ भेटणार आहे. पण तुम्ही त्या मोठ्या अपेक्षा करत असताना आपलं कर्म हे छोटंच असतं. आपल्याला वाटतं की आपल्याला एवढं भेटावं. प्रत्येक वेळी आपण देवळात गेलो की आपण एवढीच फुलवाकून मागणी कितीची करतो? 70,000 करोडची गाडी दे, 70 लाखाची गाडी दे, माझे देव होते देव होते. एक फुल एक नारळ फोडतो आपण आणि काय करतो आपण? मागणी आपली एका नारळावर 20 रुपयाच्या नारळ मागणी कितीची? कोटीची. तो काय वेड आहे का? असं नसतं. म्हणजे आपण आहे ना कर्माविषयी मला सांगायचं वाटतं. पाप करुणी पापी मन है सैरा वैरा धावते र, पाप करुणी पापी मन है सैरा वैरा धावते र. तू काय काय केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. म्हणजे तुम्ही काय करता येतं? तुम्हाला जरी तुम्ही पार कोपऱ्यात जाऊन पुढे आड मार्गात जाऊन जरी काय केलं तरी ते देवाला समजणार आहे. त्यामुळं स्वच्छंदी आणि स्वच्छ प्रतिमेने कोणतीही गोष्ट करताना जगाला समोर असं लपवून कोणती गोष्ट करू नका. म्हणजे कर्म करताना विचार करून कर्म करा. म्हणजे आपण हे करतोय, एखाद्याचं वाईट करतोय, त्याचं फळ आपल्याला वाईटच भेटणार आहे. कर्माचा सिद्धांत सांगतो. पहिलं तरी असं होतं, आपण जे कर्म वाईट करतो तेव्हा काय कर्म करतो? पहिलं आज्याने कर्म करायची, नाताने फेडायची. आता सध्या काळ बदललेला आहे, पहिल्यासारखं राहिलं नाही. कल्कीचा जन्म झालेला आहे. आता जे विघटित घडत आहे ह्याच्यामागे खूप अनेक सारे पुरावे. म्हणजे केदारनाथचे ते मंदिराचे तो पूर आला, हे झालं, ते तिथं एक दगड येऊन थांबला. म्हणजे तो दगड ज्यावेळेस त्या मंदिराला हे होणार आहे ना त्यावेळेस सगळं उद्ध्वस्त होणार आहे. गंगेचं पाणी कमी कमी होत चाललंय. नंतर बेट द्वारका पाण्यामध्ये यायला लागलेली. हे सगळे विघटित घडत चाललेले. हिमालयाचा बर्फ वितळून खाली पूर यायला लागलेले. या गोष्टी का होत्या? म्हणजे काहीतरी आता बिघडायला लागले. 2026 हे वर्षच एवढं भयानक जाणार आहे ना. इथनं पुढं 2035 पर्यंत कल्कीचा प्रभाव एवढा जास्त आहे, जे तुम्ही फक्त नामामध्ये सार आहे, बाकी काही नाही. आता नामामध्ये म्हणजे कोणतं तरी नाम तुम्ही घेत राहणं गरजेचं आहे. तुमच्या पुण्याचा साठा वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही जे आतापर्यंत मागे केले ते तुम्ही व्यर्थ केले श्रवणे विन, म्हणजे मागे केले ते सोडून द्या. त्याचं काय नाही, आत्तापासून काय करता हे महत्वाचं आहे. लोक म्हणतात की तू पहिलं बरं एवढं केलं तेवढं केलं सगळं केलं. हे फक्त काय होतंय, आपण त्याच्यात शिरलो. फक्त वारकरी संप्रदायाला सगळं दाबून धरायचं, तोच बंधनात राहणार. त्यांना मोकळं सोडलेलं आहे गावात. कशासाठी हे सगळं? म्हणजे काय होतं, जो शिरला ना त्याला कसा मागं खेचायचा, हे मोठी गोष्ट आहे. आता आपल्या श्रेया स्वधर्मे म्हणजे सांगताना मी धर्माच्या ह्याच्यात कर्माचं सांगितलं होतं.
आता श्रेयान स्वधर्मी विगुण म्हणजे विगुण म्हणजे काय, जे गुण आणि दुर्गुण दोन्ही प्रकारचे. विगुण या शब्दामध्ये गुण आणि दुर्गुण हे दोन्ही घटक येतात. म्हणजे तुम्ही श्रेयान स्वधर्मी विगुण स्वतःच्या धर्मासाठी मरू पण शकता आणि स्वतःच्या धर्माचे रक्षण न करता तुम्ही दुसऱ्या धर्माचं हे पण करू शकता. मग त्या विगुण या शब्दाचा अर्थ तो. परधर्मो निष्ठेचा अर्थ म्हणजे ना दुसऱ्या विगुण हा शब्द श्रेयान स्वधर्मीला पण लागू नये आणि पुढच्या ह्याला परधर्माला पण लागू नये, म्हणजे दोन्हीच्या मध्यस्थी म्हणून विगुण हा शब्द वापरला गेलेला आहे. स्वधर्मे निधने श्रेय. आता स्वधर्मे निधने श्रेय. आता स्वधर्मे निधने श्रेय म्हणजे स्वतःच्या धर्मासाठी मेलं तरी चालेल. मग ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेस संगमेश्वर या ठिकाणी त्यांना त्यांच्या स्वतःच्या मेवण्याने फितुरी करून पकडून दिले होते, त्यावेळेस त्यांनी हा विचार केला का त्यांना तिथनं जाण्यासाठी अनेक लोकांनी सांगितले, पण नाही ते गेले. का म्हणले नाही, काय असेल तर मी एकटा म्हणजे मी का जायचं, मी राजा म्हणून जायचं नाही, मी त्याला सामोरं जाणार. 108 लढाया लढल्या त्यांनी, 108. एकही कधीही न हरणारा, कधीही तह न करणारा, कधीही म्हणजे ज्यावेळेस 40,000ची फौज समोर होती, एकट्याने 27,000 सैनिक मारले होते. म्हणजे हा विनोदाचा भाग नाही. शरीरयष्टी त्यांची पाहिली तर पूर्ण कसलेली होती. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उंची होती 5 फूट 6 इंच, पण छत्रपती संभाजी महाराजांची उंची होती 7 फूट 1 इंच. लोक म्हणतात असं होऊ शकतं का? होऊ शकतं. जर लहानपणापासून तुम्हाला तशी शिक्षण, तुमचं तसं व्यायाम, तसं शरीर असेल. आता ह्याचे अनेक उदाहरण आहेत. आता जे महाभारतामध्ये जे हे होते, महाभारतामध्ये गुरु होते सगळ्यांचे. ते गुरु गंगापुत्र होते भीष्म. त्यांची शरीरयष्टी 100च्या वयवर पुढं वय होतं, तरी पण शरीरयष्टी एवढी दणकट होती की ना म्हणजे पांडव पण त्यांच्या पुढे काय, भीम पण काय करू शकत नाही, एवढी म्हणजे हे होती शरीरयष्टी. पण ते त्यांचे ते नित्यनेमाने सकाळी उठणं, सकाळी व्यायाम करणं, तेवढं बैठका मारणं, तेवढ्या त्या गोष्टी करणं, त्याच्यामुळं शरीर हे तेवढं बलवान होऊ शकतं. ते तुम्ही त्या पद्धतीने केलं पाहिजे. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या अजून मला काही गोष्टी सांगायची वाटतात. आता मागं पिक्चर आला होता, त्याच्यात सगळे उत्स्फूर्त झाले होते. त्यावेळेस कवी कलशांनी ज्यावेळेस विचारलं, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज कवी काय वाटतं तुम्हाला, तेव्हा कवी कलशाने म्हणलं, हाथी घोडे तोप तलवारे होश तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अब्बी सप्पी बारी. म्हणजे ज्यावेळेस त्यांना पकडलं होतं संगमेश्वरला, त्यावेळेस त्यांना जवळजवळ 400 लोक त्यांना साखळी दंडामध्ये पकडण्यासाठी हे होते, तरी पण ते 400 लोकांना पण त्यांना तोलत नव्हते, एवढे त्यांच्याकडं हे होते. म्हणजे आणि पकडल्यानंतर सुद्धा साखळी दंडात असताना दोन्ही हात दोन्ही पाय बंदिस्त असताना त्यांच्या पुढे एक पण सैनिक जायला तयार नसायचा. का तर तेवढे त्यांच्याकडे हे होते. म्हणजे कित्येक प्रसंग आले. आता दुसरी एक धर्मवीर म्हणून युधिष्ठिरांची एक मी जी कलियुगाची गोष्ट सांगतो प्रमाण म्हणून. तर ज्यावेळेस त्यांचं म्हणजे अज्ञातवासला चालले होते 5 पांडव. अज्ञातवासला जात असताना, जंगलातनं जात असताना एका साईडला एक मोठा महाल त्यांना दिसतो. त्या महालामध्ये अर्जुनाची इच्छा होते की ते महाल मला पाहावंसं वाटतोय. युधिष्ठिराला ते म्हणतात की पाहावंसं वाटतंय. पण तसं पाहिलं तर फक्त 5 पांडवांमध्ये युधिष्ठिर हा धर्मवीरच का मानला जातो, कारण त्याच्या मागची खूप मोठी कहाणी आहे. म्हणजे जरी काही गोष्टी घडल्या असत्या तरी धर्माचे पालन करणे पाखंड खंड, म्हणजे त्यांनी धर्माचे पालन केले नाही म्हणून धर्मवीर ही पदवी त्यांना मिळालेली. त्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस पांडव वाचले ते जातात तेव्हा ते राज म्हणजे महाल पाहतात. त्यावेळेस अर्जुनाची इच्छा होते की मला तो महाल पाहायचा आहे. ते युधिष्ठिरला विचारतात, तो महाल मला पाहिजे, मी जाऊ का? युधिष्ठिर म्हणतात ठीक आहे चालते, जाऊन या. तर त्या महालाच्या दरवाजावरती गेल्यानंतर तिथं यम म्हणून स्वतः ही असतो, काय असतो, पेरे.
मग यम स्वतः असतो, पण त्या कशाच्या स्वरूपात असतो? सैनिकाच्या स्वरूपात असतो. तर अर्जुन म्हणतो मला आतमध्ये जायचे, मला पाहायचे, माल जाऊन देता का? तो म्हणतो तू आतमध्ये जा, पण त्याला काही नियम आहेत. या महालमध्ये जाण्याचे आणि आतमध्ये काय पाहण्याचे नियम आहेत. तर नियम काय आहेत? 4 कोणे, 4 कोण्यातला कोणताही एकच कोणा तू पाहू शकतो आणि ते एक कोण्यात जे पाहिल ते सारासहित सांगायचं, आणि नाही सांगितलं तर तुला बंदिस्त केलं जाईल. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, चालतंय. अर्जुन जातो एका कोपऱ्यामध्ये पूर्वेकडे जातो. तर त्या ठिकाणी त्याला दिसतं एक म्हणजे शेत दिसतं. शेतामध्ये एका साईडला गव्हाचं पीक आणि एका साईडला बाजरीचं पीक. तर गव्हाच्या पिकाला बाजरीची कणसं आणि बाजरीच्या पिकाला गव्हाचे ओंबे असं त्याला दिसतं. तर हा काय प्रकार आहे ते तर काही कळत नाही. चक्रात थोडा विचार करतो जातो परत द्वारपालच्या तिथं. तो द्वारपाल म्हणतो काय पाहिलं तू, सांग मला सारासही. तर अर्जुन म्हणतो तिथं मी सगळं पाहिलं, पण मला तो काय प्रकार समजलाच नाही. गव्हाच्या पिकाला बाजरीचं कणीस आणि बाजरीच्या पिकाला गव्हाच्या ओंब्या. तर मग स्वतः परत तो द्वारपाल सांगतो याला बंदिस्त करा. मग तो एका कारागृहात जातो. अर्जुन येत नाही म्हणून नकुलाची पण इच्छा होते की मी जातो प्रतापसाठी बघायला कुठे गेले ते काय झालं म्हणून. तो पण तिथं जातो आणि तिथं द्वारपालच्या तिथे गेल्यावरती मी म्हणतो की माझ्या बाबाला मला पाहिजे. तर तो द्वारपाल म्हणतो बाबाला बंदिस्त केलेले, त्याला जे नियम होते त्याला तो पाळता नाही आला, त्यामुळे त्याला बंदिस्त केले. तर म्हणतो काय नियम होते? तर म्हणतो ह्या महालामध्ये 4 कोणे आहेत. त्या 4 कोण्यामध्ये एक कोणा त्यांनी पाहिलेला आहे, आता बाकीचे 3 कोणे राहिले. एक कोणा पाहिजे त्याला सारासही सर्व गोष्टी सांगायच्या. तर म्हणतो ठीक आहे मी जातो. नकुल पण जातो. नकुल जातो पश्चिमेला. त्या पश्चिम साईडला नकुलाला दिसतं एक गाय, मोठी गाय आणि एक बारकी गाय. तर मोठी गाय बारकी गायीचे दूध पित असते. तर त्याला चक्रावल्यासारखं होतं नक्की काय प्रकार आहे. तर नकुलला पण तो प्रकार समजत नाही. तो परत द्वारपालकडे जातो. द्वारपालला म्हणतो मी पाहिलेलं आहे ते, पण मला ते काय समजलं नाही. द्वारपाल सांगतो सैनिकांना याला बंदिस्त करून टाका. परत नकुल नंतर सहदेवला पण इच्छा होते की हे दोघं गेले की करतायत काय प्रकार झाला. हा प्रकार आपल्याला पण समजला पाहिजे. त्यासाठी सहदेव पण जातो द्वारपालच्या तिथं. द्वारपाल तेच नियम सांगतो. सहदेव पण म्हणतो मी पण आज जाणार आहे. सहदेव जातो उत्तरेकडे आणि उत्तरेकडे गेल्यावरती सहदेवला तिथे दिसतं की सगळ्यात छोट्या विहिरी आणि एक मोठी विहीर. मोठी विहिरीचं पाणी वरलोड होऊन बाहेर पडते आणि त्या सगळ्या छोट्या विहिरी भरतात. पण छोट्या विहिरीचं पाणी वरलोड होऊन मोठी विहीर भरू शकत नाही. त्याला हा प्रकार तिथं पण समजत नाही. मग तो जातो द्वारपालकडे. द्वारपाल म्हणतो याला पण बंदिस्त करा. त्यानंतर भीमला पण मग भीम म्हणतो आता या तिघांना आता बरं केलेलं आहे, तर मी जातो या तिघांना सोडून. द्वारपाल तेच नियम त्याला सांगतो. तो जातो दक्षिणेकडे गेल्यानंतर तिथं त्याला असं दिसतं एक छोटस नाणे सोन्याचं आणि त्याच्यावर खूप मोठी शिळा अशी तरलेली छोट्याशा नाण्यावर. तर त्याला एवढीशी छोट्याशा नाण्यावरती शिळा कशी काय तरली त्याच्याविषयी समजत नाही. तो पण द्वारपालकडे जातो तिथं आणि द्वारपालकडे जाऊन म्हणतो मला पण काय समजत नाही. त्याला पण बंदिस्त. आता हे 4ही बंदिस्त केल्यानंतर युधिष्ठिर म्हणतो आता मी स्वतः गेलंच पाहिजे नक्की काय करतात. तर द्वारपालकडे गेल्यानंतर असे नियम होते. असे नियम असल्यामुळे त्यांनी बंदिस्त केलेले त्यांना काय सांगता नाही. तर तो म्हणतो मी त्यांना भेटू शकतो का द्वारपाल ठीक आहे भेटा तुम्ही, मी विचार करतो त्यांच्याविषयी. तर पहिला अर्जुन असतो. अर्जुनाला विचारतो तू काय पाहिलं. अर्जुनाने काय पाहिलेलं असतं? अर्जुनाने पाहिलं असतं बाजरीच्या याला गव्हाची ओंब्या आणि गव्हाच्या याला बाजरीचे. तर अर्जुन असं सांगितल्यानंतर युधिष्ठिर म्हणतो हे तर कलियुगात होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? मराठ्याची मुलगी दुसऱ्या जातीमध्ये जाणार आहे आणि दुसऱ्या जातीची मुलगी या जातीमध्ये येणार आहे. म्हणजे अशा त्या जातीमध्ये आंतरजातीय व्यवहार होणार. म्हणजे हे कलियुगात होणार. त्यानंतर नकुलकडे जातो. नकुल काय पाहिलेलं असतं? 2 गायी, एक मोठी गाय आणि एक बारकी गाय. बारक्या गायचं दूध ही मोठी गाय पिते
तर म्हणतो हे पण कलियुगात होणार आहे. युधिष्ठिर काय म्हणतो हे सुद्धा कलियुगात होणार आहे. आईला स्वतःचा मुलगा सांभाळणार नाही, पण तिला तिच्या मुलीचे करावं लागणार आहे. म्हणजे हा सर्व प्रकार कलियुगात होणार आहे. दोन तर प्रश्न भेटले. तिसरा प्रश्न काय असतो की म्हणजे अर्जुन नकुलचा प्रश्न नकुलला विचारतो. नकुल म्हणतो नकुल सहदेवचा प्रश्न विचारतो सहदेवला. तर सहदेव काय म्हणतो की मी पाहिले 4 बारकेली होत्या. मोठी विहीर ज्यावेळेस वरफुल होते त्यावेळेस बारके विहिरी फुल होते, पण बारके विहिरी वरफुल झाल्यानंतर मोठी विहिरीत पाणी जात नाही. मोठी विहीर कमी झाली निम्मीच भरते. असं का होतं? तर हे सुद्धा कलियुगात होणार आहे. कारण की काय होणार आहे, वडील 4 मुलांना जन्म दिला तर 4ही मुले वडील तर 4ही मुलांचं पालन पोषण करणार आहे, परंतु ते 4 मुले एकाच फक्त वडिलांचं पालन पोषण करू शकणार नाही, त्याला अनाथ आश्रमात टाकणार. हे कलियुगात होणार आहे. म्हणजे कलीचा प्रभाव ही सुद्धा कलियुगात गोष्ट आहे. आणि शेवटचं भीमाची गोष्ट राहते. भीमाला विचारतो काय पाहिलं तू? तर भीमाला विचारलं तर भीम म्हणतो की एक छोटंसं सोन्याचं नाणं होतं, त्या नाण्यावरती खूप मोठी शिळा होती. अरे म्हणजे हे सुद्धा कलियुगातच होणार आहे. छोट्याशा नामावरती पूर्ण जग ठरलं जाणार आहे. म्हणजे नामाचा एवढा मोठा असर होणार आहे आणि तो आता 2026 पासून सुरुवात झालेला आहे. म्हणजे धर्मवीर, आता धर्मवीर मध्ये आनंदिकाच्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही, त्या आपल्या प्रवचन सेवेमध्ये सांगणं पण नाही. आपल्याला राजकारणाविषयी काय बोलायचं नाही म्हणून आपण त्या गोष्टी बोलणार नाही. आता त्यानंतर स्वधर्मे जनेसर्व परधर्म पाया, दुसऱ्याच्या धर्माचं पालन करणे भयावह राहणार आहे. म्हणजे किती भयानक राहणार आहे त्याचा अंत होऊ शकत नाही, इतकं भयानक राहणार आहे. आता मला सांगा, जर तुमच्या आता छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब स्वतः काय म्हणले होते, माझी स्वतःची मुलगी देतो, माझी स्वतःची निम्मी इस्टेट देतो, माझं सगळं देतो, पण तुझ्यासारखा कोणच माझ्याकडे नाहीये, पण माझ्या ह्याच्यात सामील हो माझ्या धर्मात. त्यावेळेस स्वतः छत्रपती संभाजी महाराज काय म्हणतात की तुझ्या धर्मात काय आहे रे? तू तुझ्या बापाला मारले, तुझ्या भावाला मारले, तुझ्या पोराला मारले आणि तुझ्या धर्माचा कशाला पालन करू? म्हणजे त्या धर्मामध्ये अशा गोष्टी होतात. आता हे धर्म म्हणून आपण इकडत नाही, जात म्हणून इकडत नाही, म्हणजे पण स्वधर्मे निधने श्रेय परधर्म भया, म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचं पालन करणे. म्हणजे त्या धर्मामध्ये आपण असेल तर त्या धर्माचंच पालन केलं पाहिजे. या धर्मामध्ये असेल तर या धर्माचं पालन केलं पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माचं पालन करणे चुकीचे आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या कुळ म्हणजे प्रत्येक गोष्टीला किंमत जाते, प्रत्येक गोष्टीवरती येऊन. आता याच्यामध्ये मी स्त्रिया सुधर्मे गुण परधर्म प्रसाद सुधर्मे निर्णय स्त्रिया परधर्म बाह्य. आता वारकरी संप्रदाय पण एक धर्माचाच भाग आहे. त्या धर्माविषयी मी थोड्याशा गोष्टी सांगतो. वारकरी संप्रदाय का आपण त्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपण हे जे आपल्या तुळशीची माळ आपल्या गळ्यात येते, ही तुळशीची माळ आहे. तुळशीचं रोप कसं तयार झालं माहिती, त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठे पुण्याची ही गोष्ट आहे. ही जर माळ आपल्या गळ्यात आली तर आपण त्याचं पालन केलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे आपण त्याला आता बऱ्याचशा गोष्टींचं आता अलीकडच्या काळात बाजार चाललेला आहे, हे चुकीचं आहे. पण आता ज्याचा त्याचा पोट भरायच्या विद्यार्थ्यांसाठी ते करतात म्हणल्यावर ते करणे पण गरजेचे आहे. आता त्याला म्हणजे प्रोत्साहनाची अशाची पण गोष्ट नाही आणि हे पण म्हणजे अलीकडच्या काळात माझ्यासारखे अनेक प्रवचनकार कीर्तनकार तयार झालेले, म्हणजे माझ्यासारखे म्हणजे मी पण आता नवीनच आहे ना, अनेक तयार झालेले. आणि आत्ताच आहे ना, म्हणजे डवळे महाराज आमचा परवा दिवशी विषय चालला होता की काय करतात आता, म्हणजे शिवाजी महाराजांचं म्हणायचं, पोवाडा म्हणायचं, हे म्हणायचं कीर्तन सेवेमध्ये श्रवण. मुळात भक्ती करण्याचे मार्ग किती? 9वी भक्ती, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाच अर्चन वंदन दासासारखे आत्मनिवेदन. ज्याचा आत्मनिवेदनामध्ये भक्ती जाते ना त्याला काहीच कमी पडत नाही.
त्यांनी इच्छा केली ते प्राप्त. आणि मला माहित नाही माझी गेली आहे का नाही, पण मला असं वाटतं की मी तिथपर्यंत चालू थोडं हळूहळू. श्रवण ऐकून घ्यायचं पाहिजे. कीर्तन कीर्तन म्हणजे काय? आपल्या मनातली किरकिर गेली पाहिजे, मनातली, बाहेरची नाही. कीर्तन म्हणजे कीर्तन आपण करतो कायसाठी करतो? आपल्या मनातली. म्हणजे मन पुढे जातात तुम्हाला मनाचा जना भक्ती कोणतेची जावी घरीच घ्यावी. म्हणजे मनाला आपण कंट्रोल, लय भयानक मन म्हणजे काय माहिती का? आता इथे बसले ना थोड्या वेळ ते पार इंग्लंडला जाऊन येईल असं नाही. मन आहे ना, मनाला ताब्यात ठेवलंच पाहिजे. मनासारखं म्हणजे रामदास स्वामींनी त्या मनाला शिकवण्यासाठी किती श्लोक लिहिले? मनाचे 124 श्लोक लिहिले. म्हणजे त्याच्यात आहे ना प्रत्येक गोष्ट सांगितलेली. त्याच्यात आहे ना मनाच्या बरोबर आहे ना बाकीच्या पण गोष्टी घेतात. महात्वरते मुक्ती पद्धतीचे गेले किती एक त्याच्यामध्ये आणि मध्ये त्याचा तुझा शोक आहे आणि मला ते पुढे चालत राहील. अशा बरेच गोष्टी घेतात. अज्ञान म्हणून अज्ञान म्हणून ज्ञान सिद्धार्थ स्वरूपात म्हणजे ते बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे दासबोधाची मंगलाचरण. प्रत्येक पुस्तकामध्ये प्राप्त म्हणजे ह्या गोष्टी कायसाठी आहे? हे तुमच्या मनाला कंट्रोल करण्यासाठी. मन हे तुमचं ग्रासलेलं आहे षडविकाराने. म्हणजे त्याचे तुमची किरकिर श्रवण कीर्तन किरकिर मनाची घालवायची तर तुम्हाला काय करावं लागेल? या वारकरी संप्रदायात जेवावं लागेल, या भक्ती मार्गात जेवावं लागेल. भजनाचं काय म्हटलं का आपण काकड्यात पोचायचं म्हणजे भजनामध्ये काय? हे जो भजनात आलाय ना त्याला समजतं, दुसऱ्याला समजतं का? नाही. भजनाचा आनंद स्वतः देवाने पण घेतलेला आहे. म्हणजे भजनासाठी आपण काल्याचा प्रसाद म्हणतो. काल्याचा प्रसादासाठी वरचे सगळे देव आहे ना त्या नदीमध्ये आले होते. म्हणजे हे कशासाठी आहे? या पृथ्वी तलावर आपलं जे चाललंय हे सगळं हे स्वर्गामध्ये नाही. या गोष्टी स्वर्गामध्ये म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टी भेटत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना नाम आणि हे साधू संत म्हणजे आपण धरावं कुणाला? तर संताला धरावं. संताचे विचार बाळगावे. संतता म्हणजे संताबरोबर छत्रपती शिवाजी महाराजचा प्रसंग माहित असेल तुम्हाला. गावामध्ये ते आले, त्यांना माहिती होतं तुकाराम महाराज फार मोठे संत आहे. गावात आल्यानंतर सगळीकडे चर्चा झाली छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराज आले आणि डायरेक्ट गेले तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसले. म्हणजे का? लोक आश्चर्यचकित झाले की छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट कीर्तनात गेले. म्हणजे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे तुम्ही म्हणून आम्ही रक्षणाचं काम करतोय, पण तुम्ही समाज सुधारण्याचं काम करताय. तुम्ही खूप मोठा पाय आहे, तुम्ही खूप मोठी मूलभूत गरज आहे. म्हणजे हे संत नव्हती जगासारखे. म्हणजे ते काय असं नव्हते, ते ना वेगळे होते. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे होती. सत्यवादीपणा म्हणजे अन्याय सहन न करणे. आता मला काही लोक म्हणतायत की तू राजकारणात आहे, मी राजकारणात नाही. मी प्रत्येक वेळी सांगतोय पण भले तरी देव कासेची लोंगोटी नाताळाच्या माती हनुकाठी हे तुकारामाने सांगितले. जिथं अन्याय होतोय तिथं बोलणं पण गरजेचं. बोलणं पण गरजेचं आहे. अन्यायाविरुद्ध न बोलणं हा खूप मोठा गुन्हा आहे. तुम्हाला असं वाटतं मला काय थोडं वाटलं ना की चुकीचं होते मी बोलतोय, लोकांना वाटतं हा लय डायरेक्ट बोलतो. तसं नाही, बोललं पाहिजे. नाही बोललं तर काय म्हणजे सहन करण्याची तुम्ही सहन करताय म्हणजे तुमच्यात काहीतरी हे आहे ना. नाही, ते खूप मोठं पाप लागतं. म्हणजे एखादा चोरी करत असेल, त्याने चोरी केली आणि चोरी केली त्यावर एक मित्र आहे, त्याने सांगितलं नाही की ह्याने चोरी केली, पोलिसांनी विचारल्यावर तर ते त्यांनी चोरी केलं पाप त्याला लागतं. त्याच्यासाठी आता पापाच्या काही गोष्टी आहेत त्या पण मी थोडक्यात सांगतो. श्रवण कीर्तन म्हणला. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण म्हणजे नारदासारखं नारायण नारायण विष्णू स्मरण याला म्हणतात. म्हणजे आपण भक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गातून करत असतो. याच्या मागचं नवीन भक्ती म्हणजे श्रवण कीर्तन विष्णू. पादसेवन म्हणजे आपण पाय पुजण्याचा किंवा देवाच्या पाया पडतो. पादसेवन म्हणजे ही पण एक भक्ती. अर्चन म्हणजे काय? आता मी म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वागण्याचा प्रयत्न करतो. अर्चन मी म्हणतो मी म्हणजे जे आता एखाद्या डॉक्टर दिसला की डॉक्टर सारखं व्हायचं, मला कीर्तन करत दिसला की मला त्यासारखं व्हायचं. म्हणजे त्याच्याप्रमाणे मला वागायचे म्हणजे अर्चन. वंदन
म्हणजे आपण एकमेकाला मनात न आहे ना त्याच्याविषयी भाव ठेवून बोलणं करतो. श्रवण कीर्तन विष्णू परम पाच बोलणं दास्य कोणासारखं असावं? हनुमंतासारखं दास्य असावं. स्वतःची छाती स्वतःच्या वक्षांना खाणे फाडून काढून दाखवले राम आणि सीता त्याच्या छातीमध्ये. श्रवण कीर्तन विष्णू परम पाच दास्य सख्य कोणासारखं असावं? सख्य असावं संतांसारखं, सख्य असावं अर्जुनासारखं, म्हणजे श्रीकृष्णाशी आपला हरीशी आपण विठ्ठलाशी जे आपलं सख्य म्हणजे तुकारामांचं विठ्ठलाशी जे नातं होतं ते सख्य, नंतर नामदेव महाराजांचं नातं होतं ते सख्य, म्हणजे त्यांच्यापासून वेगळं करणं अवघड, म्हणजे मला म्हणायचं सख्य म्हणजे तुकाराम आपल्याला आपल्यामध्ये आहे ना प्रत्येक संतासाठी काय काय केले म्हणजे त्या सृजन पेठेतला तो कोण जो होता मटन विकणारा म्हणजे काय म्हणतो आपण खाटीक होता. त्याला ज्यावेळेस आहे ना म्हणजे हरे नामस्मरण करताना हे लागायचं त्याच्यात जायचं म्हणून त्यावेळेस स्वतः विठ्ठल स्वतः त्याचे ते मटन मांस विकायचं. आपण म्हणतो आपल्याकडं अनेक आता आपल्याकडे पण महाराज आहेत खेसे महाराज त्यांची पोल्ट्री. काही लोक मला म्हणले की त्यांची पोल्ट्री चिकनचा धंदा आहे आणि ते महाराज अरे तुझ्या मनात पाप आहे त्यांच्या मनात नाही. तुझ्या मनात पाप आहे त्यांना पोटभराच्या विद्येसाठी ते करावंच लागलं. कोण तुम्ही असू नाही मी असू नाही काय असू. त्या कबीर हा जातीने कोण होता? मुस्लिम होता. पण कबीर काय सांगायचा? कबीराचे डोळे किती? कबीर स्वतः जनाबाईसाठी पंढरपूरला आले होते. नाही कायसाठी? फक्त भक्ती. जनाबाईच्या गावऱ्या पण हरे हरे म्हणायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. म्हणजे ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. श्रवण कीर्तन विष्णू परम पाच दास्य सख्य आत्मनिवेदन विषय सांगतो. आत्मनिवेदन म्हणजे आपल्या मनात एक इच्छा आली की हे काम झालं पाहिजे तर ती इच्छा पण पूर्ण होते. म्हणजे आत्मनिवेदन तेवढी भक्ती तुमची ही पाहिजे, प्रगल्भ पाहिजे. आता मी जास्त दिवस नाही झालो, थोडेच दिवस झालो आले या संप्रदायामध्ये. मी पणाचे वजन रात्रीचे वजन तसं नाही. मी सांगतोय मी मानस स्वतःला घडवण्यासाठी याच्यात मी मला काय हवंच आहे का या गोष्टी करायच्या? मला काय कमी आहे का? मला काय म्हणजे पैशासाठी होतोय त्या गोष्टी? पैशासाठी तर या गोष्टी करायच्या नसतात. जे आता आपण पाकिटं बनवतो ना पाकिटं बनवणं चुकीचं आहे. तुम्हाला तुम्ही म्हणताय ना कीर्तन करताय, प्रवचन करताय मग पाकिटं कशाला पाहिजे तुम्हाला? तुमचे घर चालवाय तुम्हाला पोटभर विद्येसाठी तुम्ही करताय. ज्याला खरंच भक्ती करायची ना त्यांनी पाकिट सोयीचे काय नीती घ्या तुम्ही काय हरकत नाही. पण मी 35,000 अहो काय आता मी नाव नाही घेणार. पवाडे म्हणतात आणि 35,50 घेतात. काय ना द्यायला पाहिजे. पाहिलं तर कीर्तनात अभंगाची सोडवण अजिबात केलेली नसते. अजिबात एकही गोष्ट सांगितलेली नसते. आता मी फक्त हा श्लोक घेऊन त्या श्लोकची पूर्ण सोडवण करून दिली. म्हणजे मी केल्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही अभ्यास करा ना, अभ्यास करून त्या गोष्टी करा. कीर्तन प्रवचन पाठ करून सांगायची गोष्टी आहेत का? नाही. त्या पाठ करून नाही, वाचन तुमचा अभ्यास याच्यावर सांगायची गोष्टी. तुम्ही ह्याच्यातल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुम्ही ह्या व्यासपीठावर नारळाच्या गाडीवरती ह्या गोष्टी घेतल्याच नाही पाहिजे. पण त्यांना सांगणार त्यांना त्याचं पोट भरायचे म्हणजे पोट भरून दिलंच पाहिजे. आणि अशी परखड बोलणारे ह्या समाजामध्ये टिकत नाही. मला चांगलं माहिती आहे म्हणून मी जास्त परखड बोलत नाही. आता थोडंसं घेणं गरजेचं आहे कारण की जे चाललंय त्याच्यावर आपण थोडं बोलणं पण गरजेचं आहे. नाही बोललं तर काय म्हणतात चाललंय थोडंफार गोष्टी सांगणं पण गरजेचे आहेत. आताच्या घडीला जास्त वेळ नाही राहिलेला, एक 5-10 मिनिट राहिलेली आहे. मी 10 मिनिटात मला संपवणार आहे. मी काही जास्त वेळ नाही. वेळेचं बंधन असतं, वेळेचं बंधनानुसार मी माझे प्रवचन सेवा पूर्ण करणार. थोड्याशा गोष्टी सांगतो. आता हे झालं भक्ती, वारकरी संप्रदायाची भक्ती झाली. आता परधर्म पायावर. आता मी जो श्लोक हा श्लोक मी का घेतला याच्या मागची मी कारण सांगतो. पुरंदर तालुका
हा संतांची भूमी आहे. या पुरंदर तालुक्याचं वैभव म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान पुरंदर किल्ला. धर्मवीर म्हणून त्यांना आपण म्हणतो, म्हणून हा श्लोक घेतला. आणि गुढीपाडव्यापर्यंत बलिदान मास म्हणून भरपूर लोक पाळतात. आमच्या गावात जवळपास लहान मुलं हायस्कूलमध्ये जाणारे 7-8 मुली पाळतात. मी स्वतः पाळतोय, अनेक जण पाळतात. म्हणजे का पाळतात? त्यांनी त्यांनी बलिदान नसतं दिलं तर आपल्याला आता आपण जसं राहतोय ना असं राहिलो नसतो. म्हणून आपल्यासाठी त्यांनी स्वतःचा देह त्याग केला किंवा स्वतः यातना नरकातना सहन केला. म्हणून ह्या महिन्यामध्ये बलिदान मासासाठी हा श्लोक निवडलेला आहे. आता पुरंदरचं थोडीफार महत्व मी सांगतो आणि माझी सेवा थांबवतो. पुरंदरमध्ये काय काय? तर पुरंदरमध्ये वाल्या कोळी पण पुरंदरमध्ये कर्मभूमी वाल्याला स्वतः नारद मुनींनी त्या वाल्या कोळीचं दर्शन पुरंदरमध्ये दिलेले, उपदेश पण पुरंदरमध्ये केलेले आहे. म्हणजे ही पुण्यभूमी साधी पुण्यभूमी नाही. संत सोपानदेव यांचं संजीवन संजीवन नाही म्हणता येत, मला एवढा इतिहास माहिती नाही, पण समाधी पुरंदरमध्ये. तुकाराम महाराजांची बहीण ही पुरंदरमध्ये सासवडमध्ये त्या संगमेश्वरचं चांगावटेश्वरचं कार्यकाळ पण पुरंदरमध्ये झालेला आहे. हे पहिलं जंगल होतं, जंगल. दंतक काय नाव, दंतक का काहीतरी अरण्य, दंतकान्य अरण्य असं काहीतरी, आता मला एवढं नाही आठवत, म्हणजे वाचले मी, पण असं काहीतरी अरण्य म्हणून पहिले होते. नंतर चांगावटेश्वर संगमेश्वर मंदिर असेल किंवा चांगावटेश्वर मंदिर असेल, नंतर नारायणपूरचे जे बालाजी नारायणपूरचं दत्त मंदिर आहे ते आपल्याला असं वाटतं, पण ते पण खूप म्हणजे जागृत दत्त मंदिर आहे. आणि खूप सरळ कारभार जे नारायण महाराजांचा आहे तो तिथनं चालतो. चारही दिशेला, प्रत्येक दिशेला त्यांचं मंदिर आहे आणि सगळा कारभार इथून जातो. म्हणजे पुरंदरची भूमी दिसते तशी सोपी नाही. म्हणजे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आहे, हा आपल्या इथे झालेला आहे. पुरंदरमध्ये बऱ्याचशा इतिहासाच्या गोष्टी, म्हणजे आपल्या शेजारी असेल सुपपरागण सुपई गाव असेल ते शहाजी महाराजांचं असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे देवांनी इथं अवतार घेतलेले. आपल्याला असं वाटतं की कृष्ण जन्मले युपीत, राम जन्मले युपीत, नाही, इकडे काय जन्मले. मुळातच महाराष्ट्र ही एवढी पुण्यभूमी आपल्याला वाटतंय तसं का, सगळ्यात जास्त कलेचा प्रभाव युपी बिहारमध्ये. आपल्याला महाराष्ट्रामध्ये एवढं आपण सुरक्षित आहे, विचार करून एवढं सुरक्षित आहे, छोट्या छोट्या गोष्टी होत राहणार. त्यात काय कलेचा, ज्यांच्या डोक्यावरती कलेने पूर्ण करून घेतलेलं आहे त्या गोष्टी होणार. किती काय करा. पुरंदरमध्ये या व्यतिरिक्त जे बाकीचे बुलेश्वर मंदिर आहे, जिथं पांडवांनी, आता सगळ्यात महत्वाचं पुरंदरमध्ये पांडेश्वरला सगळ्यात मोठी शिव म्हणजे ही लिंग म्हणजे हे शिवलिंग आहे, हे आपल्याला माहिती म्हणत. आणि तिथं स्वतः पांडवांनी काय केलेले, श्राद्ध घातलेले, हे आपल्याला माहिती होतं. कराडीच्या काठी पांडेश्वरला पांडवांनी श्राद्ध घातलेले. या गोष्टी आपल्याला आता अलीकडच्या काळात ह्या गोष्टींचं उलगडा व्हायला लागलेला आहे, माहिती लोक द्यायला लागली. भुलेश्वरचं हेमाडपंथी मंदिर आहे, किती कोरीवकामी, म्हणजे मल्हारगडे. नंतर भुलेश्वरला एक असे हे पाणी खाली त्याच्यामध्ये, तिथनं मल्हारगड आणि जेजुरी पण जाण्याचा रस्ता आहे असं म्हणतात. मला माहित नाही ऍक्च्युली काय, माझ्याकडे काय पुरावे नाही त्या गोष्टी, पण म्हणतात आहे म्हणून. आणि जिवंत पाणी गडावरती किंवा त्या भुलेश्वरवरती प्रत्येक ठिकाणी जिवंत पाणी. नंतर पुरंदरमध्ये याच्या व्यतिरिक्त कानिफनाथ आहे, जिथं म्हणजे छोट्याशा 1 फुटाच्या ह्याच्यात आपल्याला जायचं असतं. म्हणजे कानिफनाथचा जन्म कशात झाला ना, ते दर्शन म्हणून सहज मानतात. कानिफनाथची समाधी नाही बरं, समाधी नगरमध्ये, पण कानिफनाथचं मंदिर ते पण जागृत देवस्थान. याच्या व्यतिरिक्त बालाजीचं मंदिर असेल किंवा आपल्या नायगावचं शिरोबाचं मंदिर असेल, जागृत देवस्थानं भरपूर आहेत. आणि याचा प्रभाव असल्यामुळेच आपली जी आहे ना, पुण्यवंत व्हावे, ज्यात सज्जनांची नावे,
त्याच्यामुळं आपण एवढं सगळं व्यवस्थित राहू शकतो. हे पुण्यवंतांची भूमी. आता आमच्या पिशात पण माझ्या आता तसं पाहिलं तर मला असते ना नात्याने भाऊला आमच्या पाटलाच्या वाड्यातलं मी सगळ्यात लहान, त्यामुळं नात्याने भाऊ लागतं, पण नाव लागतं नाते असं. आणि शंकरनाथ महाराजांची जागा चालवावं म्हणून मी याच्यात पडल्यामुळं मी या गोष्टी करत आहे. आणि माझी ते इच्छा आहे खूप मोठं कीर्तन करावं. पहिली स्वप्न देणारा तो आहे आणि करणारा पुरं करणारा पण तोच आहे. ज्ञान वैभवाची मोठी लागला म्हणजे मी तर रोज वाचन रोज या गोष्टी करतोय आणि करायलाच पाहिजे. त्या केल्याशिवाय मी स्वतः माझ्या खिशामध्ये कंटिन्यू भगवद्गीता ठेवत असतो. कधी वाटलं एखादा श्लोक वाचला दिवसात एक जर श्लोकचा अनुभव घेतला ना तरी तुमच्या जीवनाचा दिवस चांगला जातो. काही तुमच्याकडे संकट येऊ शकत नाही, काही नाही. आता तिथं विमानात पडून तो वाचू शकतो तर मी का नाही वाचू शकत? तिथं जे व्हिडिओ चालतोय म्हणजे ही ताकद आहे आपल्या वारकरी संप्रदायाची. आपली ताकद आहे गीतेची. आता गीता ही पूर्ण गीता धर्म या दोन शब्दावर म्हणजे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुरुवात पण त्यानेच आणि शेवट पण त्याने धर्म येतात. लोकांना धर्मच कळला नाही त्याच्यासाठी पण हा श्लोक घेतला. धर्माचे प्रकार सांगितले, धर्म काय हा सांगितला. धर्म खरा म्हणजे काय? नीतिमत्तेने वागणे, स्वधर्मातले नीतिमत्तेने वागणे, सत्याने वागणे आणि सराने किंवा ज्या ज्या आपण आपले गुणधर्म आहेत माणसाने ह्या जीवनामध्ये कसं वागावं याची एक नियम लावून ठेवलेले. ते नियम म्हणजे धर्म. आता एवढं मी माझं प्रवचनरूपी सेवा थांबवतो. माझं पामाला हे काय थोडं पण पायीची वाहन पायीच राहावी. एवढे काय चुकीचे शब्द केले असेल ते माझे आणि जे काही चांगलं सांगितलं असेल त्या विठ्ठलाचे. एवढे माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. ही माझी प्रवचनरूपी सेवा इथे थांबवतो. पुंडलिकवरदे वारिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव. नाथसाहेबाचा चांगले योग तुझा करावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु गुणवंता गुरुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वास देवी येणे वाक्य दोषावे दोषोनी बदल्यावे बसावे लागले. लेखनांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे करो मैत्रीवनाचे विचारांचे दिग्र जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. देवांची पूजे लावो. प्राणी जात वर्षर सकळ मंडळी ईश्वर निशाची मंडळी अनवरत मंडळी वेगळ्या आडून चेतना चिंतामणीचे गाव गोरी उपयुक्तांचे चंद्रवेचे अर्जुन मार्गदर्शक तापणी हे सर्व किंबहुना सरस्वती पूर्ण होनी योगी वशिष्ठ आणि ग्रंथोपरी विशेष